नमस्कार. जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला अखेर खिंडार पडायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू होताच आणि विधानसभेची निवडणूक ही तोंडावर असताना महायुतीला जोरदार धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज्यामधले संपूर्ण वारेच बदललेले आहेत. यामध्ये आता सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष यांचे कार्यकर्ते मात्र आता सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. काल परवाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला. माजी महापौर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे राहिलेले आणि जवळजवळ 17 ते 18 नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी अध्यक्ष यांना घेऊन ठाकरेंच्या सेनेमध्ये राजू शिंदे यांनी पक्षप्रवेश केला. काही दिवसापूर्वीच या ठिकाणी नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना पक्षप्रवेश दिल्यामुळे त्या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नाराज झाले. नांदेडची लोकसभा ही याच कारणामुळे गेल्याचं बोललं जात आहे. तर काही दिवसापूर्वी सूर्यकांता पाटील ज्या माजी केंद्रीय राज्यमंत्री होत्या त्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर याच मराठवाड्यातून एकतर जरांगे पाटील यांचं भारतीय जनता पक्ष म्हणजेच फडणवीस यांना चांगलाच विरोध असल्याचा फटका बसलेला आहे. तर दुसरीकडे लोकसभा ही मराठवाड्यातल्या सगळ्या गेलेल्या आहेत. त्यातच आता किन्हाळकर यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. किन्हाळकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये 91 ते 95 मध्ये गृहव्यवहार व महसूल सहकार राज्यमंत्री म्हणून काम बघत होते. 2014ची निवडणूकही त्यांनी विधानसभा ही भोकर विधानसभा भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती. त्यांनी मात्र आता सोडचिठ्ठी दिल्यामुळे मराठवाड्यातला हा दुसरा मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला मानला जातोय. किन्हाळकरच्या जाण्याने नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला झटका बसला हे मात्र नक्की.